हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये. रोज रोज मुलांना टिफिनमध्ये काय बनवायचं हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडतो का? टिफिन असो किंवा नाश्ता असो, एकदम झटपट 10 मिनिटात हा नाश्ता बनवून तयार होतो. ना पीठ मळायचे, ना आपल्याला स्टफिंग करायचे. झटपट आपण बनवतोय अंडा पराठा किंवा तुम्ही याला अंड्याचा चिला म्हणू शकता. चला मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया. एकदम हेल्दी, पौष्टिक ही नाश्त्याची रेसिपी आहे आणि एकदम कमी वेळेत सुद्धा तयार होते. तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपल्याला इथे 2 अंडी लागणार आहेत. तर इथे मी 2 अंडी घेतलेत. त्यानंतर काही भाज्या घेतलेत. तर बारीक चिरून कांदा घेतला आहे, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि छोटी 1 वाटी बेसन पीठ घेतले आणि गव्हाचे पीठ जेवढे आपल्याला पराठे बनवायचे त्यानुसार तुम्ही टाकू शकतात. आणि अंडीसुद्धा तशाच पद्धतीने वापरू शकता. जास्त बनवायचे असतील पराठे तर अंडी 4 वापरू शकतात. सगळ्यात अगोदर 2 अंडी बाउलमध्ये फोडून फेटून घ्यायचे. त्यामध्ये छोटी 1 वाटी बेसन पीठ टाकायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं लागेल तसं. तर इथे मी 1 मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतले, पण आपल्याला लागेल तेवढंच आपण याच्यामध्ये वापरायचे. तर साधारण मिडियम आकाराची 1 वाटी एवढं मी याच्यामध्ये पीठ टाकलेले आणि 5 ते 6 पराठे आरामात होऊन जातात. आता आपल्याला याच्यामध्ये काही भाज्या टाकायच्यात. तर इथे मी थोडासा कोबी आणि थोडी शिमला मिरचीसुद्धा कट करून घेतली. मगाशी दाखवायचं राहून गेलं होतं. तर भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये कोणत्याही टाकू शकतात. हिरवी मिरची टाकायची, कांदा, टोमॅटो, बीट टाकू शकतात, कोबी टाकायचा. ज्या भाज्या तुमच्याकडे असतील त्या टाकल्या तरी चालेल. आता टोमॅटो, कोथिंबीर पण टाकूया आणि तिखट किती पाहिजे त्यानुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात किंवा चिली फ्लेक्स वापरू शकतात. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. पाव चमचा हळद टाकून घ्यायचा, म्हणजे छान पिवळसर असा रंग येतो पराठ्यांना. थोडीशी मी लाल मिरची पावडर टाकली, अगदी थोडीशी धना पावडर टाकून घेतली आणि थोडी चटणी, कारण आपण हिरवी मिरचीसुद्धा टाकलेली आहे त्यामुळे मसाले तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही तुम्ही याच्यामध्ये वापरू शकतात. आता लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकायचे आणि हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचे. तर एकदम पाणी टाकायचं नाही, थोडं थोडं करून टाकायचं आणि व्यवस्थित हे पीठ भाज्या चांगलं मिक्स करून घ्यायच्यात. ते सगळं चांगलं एकजीव होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करायचे. तर खूप घट्टही मिश्रण नको आणि खूप पातळही नको. आपल्याला व्यवस्थित हे मिश्रण तव्यामध्ये पसरवता येईल अशा पद्धतीची याची थिकनेस ठेवायची. तर पिठाच्या व्यवस्थित गुठळ्या मोडून घ्यायचेत आणि पीठ चांगलं स्मूथ होईपर्यंत फेटून घ्यायचे. आणि आता मुलांच्या शाळा चालू झाल्यात त्यामुळे सर्व मम्मींना प्रश्न असतो की मुलांच्या डब्यामध्ये काय बनवायचं काही समजत नाही. त्यामुळे आदल्या दिवशी जर आपण थोडीशी प्रिपरेशन करून ठेवली तर सकाळी पटकन आपल्याला टिफिन बनवता येतो. अगोदरच रात्री ठरवून ठेवायचं की सकाळी काय बनवायचं. त्यामुळं काय होतं की आपला वेळही वाचतो आणि पटकन आपल्याला टिफिनसाठी तयारी करता येते. टिफिन बनवायला अजिबात वेळ लागत नाही. तर चला असो, आता इथं आपलं पटकन हे पीठ मिक्स करून झालेलं आहे. तर पाहू शकतात अशी याची थिकनेस ठेवायची. तर मीडियम असं हे मिश्रण बनवून घेतले. आता तवा गरम करायला ठेवूया. तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं. तुम्ही पॅनमध्ये बनवू शकतात किंवा तव्यामध्ये बनवू शकतात. अजिबात हे तव्याला चिटकत नाही किंवा पॅनलासुद्धा चिटकत नाही, व्यवस्थित निघलं जातं. तेल लावून घेतलं की याच्यावरती 2 चमचे हे मिश्रण सोडून घ्यायचे आणि हलक्या हाताने चमच्याने असं थोडंसं पसरवून घ्यायचं, म्हणजे जाड पराठा बनत नाही आणि सर्व बाजूने चांगला भाजला जातो, आतमध्ये कच्चा राहत नाही. आणि साईडने थोडंसं तेल सोडून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित खरपूस असा आपला पराठा भाजला जातो. थोड्या वेळ एक साईडवरची चांगली भाजू द्यायची आणि पलटी करून घ्यायचं. आता दुसरी साईडसुद्धा थोडंसं तेल सोडून चांगलं भाजून घ्यायचं खरपूस होईपर्यंत आणि मीडियम गॅसवरती हा पराठा भाजायचा. त्यामुळे आतपर्यंत चांगला भाजला जातो, कच्चा राहत नाही. तर आलटी-पलटी करून आपण हा पराठा छान भाजून घेतला आहे आणि खूप कमी वेळेत हा पराठा बनवून तयार होतो. ना आपल्याला पीठ मळायचे ना कोणती स्टफिंग करायची. एकदम झटपट 10 मिनिटात आपला टिफिन तयार होणार आहे. तर आपला हा पराठा छान आलटी-पलटी करून आपण भाजून घेतलेला आहे. पाहू शकतात किती कलर छान आला आहे. सर्व भाज्या टाकल्या आहेत त्यामुळे अगदी पोटभरीचा हा नाश्ता तयार होतो. आणि शिवाय गव्हाचे पीठ वापरले, बेसन पीठ टाकल्यामुळे अगदी खमंग खरपूस असा चवीलासुद्धा लागतो आणि छान भाजलासुद्धा जातो. तर पाहू शकतात एकदम मस्त आपला इथे अंडा पराठा बनवून तयार आहे. तर सेम अशाच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा सर्व पराठे बनवून घेणार आहोत. आपल्या चॅनलवरती भरपूर अशा वेगवेगळ्या टिफिनच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. तुम्ही आणखीनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. त्यामुळे काय होईल की तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही एकही रेसिपी मिस करणार नाही.
शॉर्ट व्हिडिओ, लाँग व्हिडिओ दोन्ही तुम्हाला पाहता येतील. आणि सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे. त्या दुसरासुद्धा सेम अशाच पद्धतीने मी पराठा बनवून घेतला आहे. तर झटपट आपला इथे पराठे 2 बनवून तयार आहेत. दिसायला एकदम भारी दिसत आहेत, खायलासुद्धा तेवढेच एकदम टेस्टी आहेत. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि पाहू शकतात किती छान आपले ते पराठे बनलेत. कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकतात, लहान मुलांना सॉससोबत देऊ शकतात. आणि हे 2 पराठे खाल्ले की अगदी पोट भरल्यासारखं वाटतं, कारण आपण हे गव्हाच्या पिठापासून बनवलेलं आहे. ह्याच्यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या टाकलेल्या आहेत, त्यामुळे लवकर भूकसुद्धा लागत नाही आणि एकदम हेल्दी असा हा नाश्ता तयार होतो. आणि तुम्ही केव्हा असा अंडा पराठा बनवला आहे का नक्की कमेंटमध्ये सांगा. माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.